नाशिक अमरावती नंतर यवतमाळमध्ये ही लव जिहाद। यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता। अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री। नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद, अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण या प्रकरणांनी महाराष्ट्रात खळबळ उडालेली असतानाच आता यवतमाळच्या राळेगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 34 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यात आणि या मुलींची वेश्या व्यवसायासाठी मुंबई पुण्यासोबतच बाहेरच्या राज्यातही विक्री केली जात असल्याचा आरोप भाजपने केलाय। एवढंच नाही तर या प्रकरणात लव जिहादचा संशय देखील भाजपने व्यक्त केलाय की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे, कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत। भाजपचे नेते फक्त आरोप करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी मुलींना कशा पद्धतीनं फसवलं जातं आणि त्यांची कशी विक्री केली जाते त्याबाबत रॅकेट कसं सक्रिय आहे त्याचा कच्चा चिठ्ठाच एका मुलीनं तिच्या प्रियकरासोबत बोलताना उघड केल्याचं सांगत त्या संदर्भातील कथित कॉल रेकॉर्डिंग देखील भाजपनं जारी केलंय। बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना, मजहर कुरेशी हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मजहर कुरेशी नाही, हो ते मजरही करते। तिघ चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकेर काढते? बाप रे, फक्त 3 चौघ? रॉकेट आहे यांचं। बाप रे, नाही या कामात। बाप रे। खरं तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावसह आदिवासी तालुक्यातून पैशांची लालच दाखवून अल्पवयीन मुलींची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिलेत। त्यानंतर पोलिसांनी माध्यमांच्या समोर येत वस्तुस्थिती मांडली आहे। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती, ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत। हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत महागारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे। राज्यात कथित लव जिहादचं हे काही पहिलं प्रकरण नाही। राज्यात लव जिहादच्या प्रकरणांची मालिकाच सुरू असल्याचं चित्र आहे। नाशिकच्या IT कंपनीत मुलींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचं समोर आलं। परतवाडामध्ये अयान अहमद या 19 वर्षीय तरुणानं 8 मुलींचं लैंगिक शोषण करतानाचे 350 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आलेत। तर पालघरमध्ये सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीनं अजय म्हस्के नावानं 29 वर्षीय महिलेचं शोषण केल्याचं समोर आलंय। राळेगाव मधील प्रकरणाचं गांभीर्य पाहता 34 अल्पवयीन मुलींचा शोध घ्यायलाच हवा। एवढंच नाही तर मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।